आता पुढे काय करायचं? आजीने काही संकेतही नाही दिला. मला इथे पाठवून त्याने मंजिरीचा खेळच पालटवला. पण आता माझ्यातला बाप जागा झालाय, आजोबा जागा झालाय. मी माझ्या मीराला आणि वेदाला काहीच नाही होऊ देणार. बाबा, जर खरंच तुम्ही माझ्या आजूबाजूला असाल ना तर फक्त एकदा माझ्या समोर या. मला कळू द्या की मी एकटी नाहीये. आई ग, अरे अरे, किती रक्त येते, लक्ष द्यायचं ना. आपण हळद लावूया. हा, माया, लांडग्याने कितीही गाईचं रूप घ्यायचा प्रयत्न केला ना तरी लांडगा लांडगाच राहतो. देवी आई, किती परीक्षा पाहणार आहेस तू अजून लेकराची? बाबा, हेरा, अशी एकटी कुठे फिरतीयस तू? तुला सांगितलं ना असं एकटं फिरायचं नाही ते. बाबा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. काय बोलायचं मला सांग. काय बोलायचं माझ्या बबुडीला माझ्याशी? बाबा, हे आपलंच घर आहे ना? असं का बोलतीयस? तुला कोणी काय बोललं का? हो, तुम्हीच सगळे. आम्ही? हो, तुम्हीच. आपल्या घरात एकटं फिरायचं नाही असं का म्हणतात? आपल्याला कोणाची भीती आहे का? बाबा, तू रागवू नको, पण मला माहितीये. काय माहितीये? की माया मावशीला पोलीस पकडून घेऊन गेले होते. हे तुला कोणी सांगितलं? बाबा, मी जेव्हा तिथे झोपली होती त्यावेळेस तू आणि आई बोलत होते, त्यावेळेस मी ते ऐकलं. माया मावशीने असं काय केलंय की तिला पोलीस पकडून घेऊन गेले होते? सांगेन, तू मोठी झालीस ना की सगळं सांगेन. ओके? नाही बाबा, आत्ताच सांग. अगं आता हो, हे बघ मी काय बोलतोय, आता 3 वाजले. बाबा, टॉपिक चेंज करू नका. बाबा सांग ना, प्लीज 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 मला सांग. आणि हो बाबा, हे सगळं आईला कळू नको. हा, ऐकलंय मी. वेदा, आईपासून काहीच लपून राहत नाही, कळलं? आई मग तूच सांग मला की माया मावशीला पोलीस पकडून का घेऊन गेले होते? सासूबाई, हो, किती त्रास सहन केलाय हो तुम्ही. खरंच. तुला अचानक आज कळलं का? नाही, तुम्ही सांगत होता पण मला आत्ता लक्षात आलं. अहो, त्या मंजिरी मॅडम तुमच्याबद्दल काहीही कारण नसताना वाईट बोलत होत्या. हो, काय म्हणत होती? मला म्हणाल्या नीट राहा, अजूनपर्यंत निकाल लागला नाहीये. आणि मग अचानक तुमच्यावर घसरल्या. म्हणाल्या ती नर्मदा भावाच्या जीवावर जगते, ऐकतं खाते.
ती तशी, तिचा मुलगाही तसा, तिचा नवराही तसा. सगळे दळभद्री आहेत, भिक्कारडे. चला आज तमाशा करणार सासूबाई, अहो त्यांना तेच हवंय. आई सांग ना, तुम्ही दोघे एकमेकांकडे असं का बघताय? सांग मीरा. मी सांगितलं तिला पण ती वेदा, तू मोठी झालीस ना की मी तुला सगळं सांगेन, ठीक आहे? तोपर्यंत काय चाललंय तुमच्या दोघांचं? आई बाबा मी तेच बोलत होता, मग मोठे होईपर्यंत मी काय करू? तोपर्यंत आपण कॅरम खेळू. हा, हो ना, कॅरम खेळ. कॅरम? हो, तुला कॅरम आवडतो ना? हो बाबा, पण कॅरम या सगळ्याच्या मध्ये कुठून आला? अगं असं काय बोलतेस, कॅरम मध्येच येतो ना, आपण मध्ये ठेवून कॅरम खेळतो ना, असं बाजूला थोडी खेळतो ठेवून. काय कॉमेडी करतेस तू? हा चल, मी कॅरम घेऊन येतो. आणि हो, अनन्याताईला पण बोलवणार ना, म्हणजे आपण टीम खेळू शकतो. हो, नाईस आयडिया. बाबा, हा. पण खेळता खेळता तुम्हाला सांगा की काय झालं होतं. चल 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 चल. तुम्ही तमाशा कराल आणि सगळ्यांसमोर पुन्हा तुम्हीच वाईट ठराल. पण तमाशा केला नाही तर तिला कळणार कसं? चल तू. अहो आजपर्यंत तुम्ही फक्त तमाशे केलेत, तुम्हाला काही मिळालंय का? उलट 4 शब्द ती तुम्हालाच ऐकू येईल. तुम्हाला माहिती आहे ना त्या कशा आहेत. पण ती मला एवढं सगळं बोलली आणि मी त्याच्यावर काहीच उत्तर द्यायचं नाही तिला. गप्प कोण बसतंय? सासूबाई, आता तुम्ही आणि मी मंजिरी मॅडमचा सूड घ्यायचा. सूड? कसा? सासूबाई, आजपासून आपण मंजिरी मॅडमवर पाळत ठेवायची. तिच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायचं. त्या कुठे जातायत, कोणाशी बोलतायत, काय बोलतायत, कधी बोलतायत, ही सगळी माहिती गोळा करायची. आणि एकदा पुरावा सापडला की मंजिरी मॅडमचं सत्य सगळ्यांसमोर उघडं पाडायचं. चालेल, खरंच चालेल. आता मी त्या मंजिरीला दाखवून देईन ही नर्मदा काय चीज आहे. काहीतरी धागा नक्कीच हाती लागेल जो या मंजिरीचं खरं स्वरूप उघड करेल. ती नेमकी कोण आहे, कुठून आली आहे आणि तिच्या या मुखवट्याच्या आड दडलेलं सत्य काय आहे, कळेल कळेल.